नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेबाबत आलेली सर्वात मोठी बातमी आणि ताजी अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ती म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही लाखो बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. नेमके पैसे कधी येणार? 3,000 रुपये एकत्र येतील का नाही? आणि शेवटचा म्हणजे सरकारने नवीन काय निर्णय घेतला? ई-के-वाय-सी मुळे पैसे अडकले आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. अनेक महिलांना या योजनेमुळे मोठा आधार मिळाला आहे. घर खर्च, मुलांचं शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या पैशांचा उपयोग होत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठा गोंधळ सुरू आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, तर अनेक महिलांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. कारण की कसा, जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे त्याचा GR सरकारने अजून काढलेला नाही आणि ते 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. म्हणून आपण याच प्रश्नाबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैसे का अडकले? तर मित्रांनो, यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे ई-के-वाय-सी आणि कागदपत्र पडताळणी सरकारकडून आता लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी केली जात आहे. कारण काही अपात्र अर्ज या योजनेमध्ये समाविष्ट झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सरकारने आता मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू केली आहे. ज्या महिलांच्या अर्जामध्ये चुका आहेत, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती जुळत नाही, मोबाईल नंबर अपडेट नाही किंवा DBT सुरू नाही, अशा महिलांचे पैसे तात्पुरते थांबवले जाऊ शकतात. मित्रांनो, अनेक महिलांना अजूनही DBT म्हणजेच जी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरबद्दल माहिती नाही. सरकारने पैसे थेट खात्यात यावेत यासाठी DBT सुरू असणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमच्या बँक खात्यात DBT बंद असेल तर पैसे येण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे सर्व महिलांनी ताबडतोब आपल्या बँकेत जाऊन DBT स्टेटस तपासून घ्यावा. तसेच आधार कार्ड बँकेची लिंक आहे का ते देखील तपासा. आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे 3,000 रुपये एकत्र मिळणार का? मित्रांनो, सोशल मीडियावर आणि काही न्यूज रिपोर्टमध्ये अशी माहिती दिली जात आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3,000 रुपये एकत्र जमा केले जाऊ शकतात. कारण 2 महिन्याचा हप्ता प्रलंबित आहे. मात्र सरकारकडून अजून पण जी अधिकृत तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही. काही रिपोर्टनुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा त्यानंतर पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणतीही तारीख निश्चित मानू नका. मित्रांनो, आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. काही रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे की लाखो अर्जांची पुन्हा तपासणी सुरू आहे. काही अपात्र महिलांची नाव यादीतून कमी केली जाऊ शकतात. त्यामुळे सरकार आता फक्त पात्र महिलांनाच लाभ देण्याच्या तयारीत आहे. यामुळे अनेक महिलांना भीती वाटत आहे की आपलं नाव बंद तर होणार नाही ना. पण जर तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील, उत्पन्न निकष पूर्ण होत असतील आणि ई-के-वाय-सी पूर्ण असेल तर काळजी करण्याची काही गरज नाही. आता आपण पाहूया महिलांनी काय काळजी घ्यावी. सर्वप्रथम पहिला म्हणजे आधार कार्ड अपडेट आहे का ते तपासा. दुसरं म्हणजे आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते पहा. तिसरं म्हणजे मोबाईल नंबर चालू आहे का ते तपासा. चौथं ई-के-वाय-सी पूर्ण आहे का ते तपासा. आणि पाचवं म्हणजे बँकेत DBT सुरू आहे का ते तपासा. आणि 6वं कारण म्हणजे अर्जामध्ये काही चूक आहे का ते तपासा. मित्रांनो, अनेक वेळा छोट्या चुका मोठी समस्या बनतात. नावात स्पेलिंग चूक, जन्मतारीख वेगळी किंवा आधार लिंक नाही, यामुळे पैसे अडकू शकतात. आता काही महिलांना असा प्रश्न पडला आहे की मागील हप्ते आले होते पण आता पैसे का बंद झाले? याचं कारण म्हणजे नवीन पडताळणी प्रक्रिया. सरकार आता प्रत्येक लाभार्थ्याची माहिती तपासत आहे. त्यामुळे काही खात्यांमध्ये तात्पुरता विलंब होऊ शकतो. सोशल मीडियावर सध्या खूप अफवा पसरवल्या जात आहेत. आज रात्री पैसे येतील, उद्या सकाळी 3,000 जमा होतील, यादी लागली, असा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पण मित्रांनो, अधिकृत वेबसाईट आणि सरकारी घोषणेशिवाय कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका. कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक महिलांना गोंधळून जात आहेत.
आता सरकारकडून पुढे काय होऊ शकतं, तर मित्रांनो, तज्ज्ञांच्या मते सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतं, कारण लाखो महिला हप्त्याची वाट पाहत आहेत. विरोधकाकडूनही सरकारवर दबाव वाढत आहेत, त्यामुळे प्रलंबित हप्ते लवकर जमा करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत अपडेट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व महिलांनी नियमितपणे अधिकृत माहिती तपासत राहणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर घाबरू नका. तुमची कागदपत्र तर योग्य असतील तर पैसे उशिरा का होईना पण येण्याची शक्यता आहे. आता तुम्ही कमेंट करून सांगा, तुमच्या खात्यात मार्च किंवा एप्रिलचा हप्ता आला आहे की नाही, आणि असाच लाडकी बहिणी योजनेच्या रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.